नमस्कार. भक्तीचा डिजिटल ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सातारा जिल्ह्यातील औंध यमाई देवी या देवीच्या यात्रा उत्सवाबद्दल माहिती पाहणार आहोत. हा यात्रा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात भरला जातो. सातारा जिल्ह्यातील औंध हे ठिकाण खटाव तालुक्यात येते. तसेच यमाई देवीच्या दर्शनाला दूरहून भक्त येत असतात. हा यात्रा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. तसेच पौष पौर्णिमेला अवधासुराचा वध केल्याचा विजयोत्सव म्हणून ही यात्रा भरते असे मानले जाते. तसेच औंधच्या गडावरती म्हणजेच जिथे यमाई देवीचं मंदिर आहे तिथं यमाई देवी प्रकट झाली आहे असे म्हणतात. त्यामुळेच येथे यात्रा उत्सव भरतो. तसेच यात्रेदरम्यान देवीची पालखी निघते. उदे गंबे उदे या जयघोषात रथोत्सव साजरा केला जातो. हा रथोत्सव पाहण्यासाठी खूप दूरहून भाविक येत असतात. तसेच दरवर्षी प्रमाणेच यावर्षी यमाई देवीची यात्रा 3 जानेवारी 2026 रोजी आहे. ही देवी दुर्गेचीच एक रूप आहे. तिला महिषासुरमर्दिनी यमाई असेही म्हणतात. मराठीत ए माई म्हणजे आई ये असा हा शब्द उच्चार आहे. तसेच वार्षिक यात्रा यमाई देवीला मंदिरात हजारो भाविक येथे येतात. उत्सवात देवीची मूर्ती वाहून नेणारी पालखी वाहनावर असते. लोक सिंदूर पावडर टाकतात आणि मिरवणुकीच्या मागे जातात. तसेच यमाई देवीची यात्रा ही लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. आता आपण थोडक्यात यमाई देवीचे यात्रेचं धार्मिक महत्त्व काय आहे ते पाहूया. यमाई देवीचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण ती सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवून देते. यमाई देवीला विशेषतः ऊर्जा, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. भक्त तिच्या समोर नतमस्तक होऊन आपल्या सर्व इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करतात. औंधच्या यमाई देवीच्या मंदिरात येणारा प्रत्येक भक्त आपल्या जीवनातील अडचणी, दुःख आणि कष्ट दूर करण्यासाठी प्रार्थना करतो आणि देवीच्या आशीर्वादाची अपेक्षा करीत असतो. यमाई देवीची पूजा एक विशेष व्रत म्हणून केली जाते, ज्यात भक्तगण व्रत, उपवास, हवन, मंत्र, जप, यज्ञ व पूजा पद्धतींचं पालन करून देवीची कृपा मिळवतात. अशा पद्धतीने या देवीला थोडक्यात धार्मिक महत्त्व आपण लक्षात घेतले. यमाई यात्रा आणि समाजातील एकता कशा पद्धतीची असते हे आता थोडक्यात आपण बघूया. यमाई यात्रा केवळ धार्मिक विधींचे आयोजन नाही, तर ती एक मोठा सामाजिक उत्सव म्हणून देखील साजरी केली जाते. औंधच्या यमाई यात्रा वेगवेगळ्या उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. या दिवशी भक्तगण भजन, कीर्तन आणि पारंपरिक नृत्य गाण्यांमध्ये भाग घेतात, ज्यामुळे यात्रा केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर एक सामाजिक आनंदोत्सव देखील बनते. या कार्यक्रमातील स्थानिक लोक एकत्र येतात आणि आपला आपुलकीचा भाव व्यक्त करत असतात. सातारा जिल्ह्यातील लोक यमाई देवीच्या पूजेचा हिस्सा होऊन एकमेकांना आशीर्वाद देतात आणि एक प्रकारे समाजातील एकता प्रस्थापित करतात. विविध सांस्कृतिक परंपरा आणि विश्वास एकत्र येऊन ह्या यात्रा उत्सवाच्या माध्यमातून समाजातील सामंजस्य, प्रेम आणि एकतेचा संदेश देतात. स्थानिक कलाकार यमाई देवीच्या काव्य व गाण्यांमध्ये भाग घेतात, जे नवरात्रोत्सवाच्या संदर्भात विशेष महत्त्वाचे असते. श्री यमाई देवीचे मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे, परंतु औंधमधील हे मंदिर मूळ पीठ आहे. यमाई देवीचे देवस्थान औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. भक्तजनांवर
चाललेला अवधूसुराचा अन्याय दूर करण्यासाठी ज्योतिबा चालून आले, परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली. तेव्हा ज्योतिबांनी श्री यमाईची मदत घेऊन अवधासुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले. आणि तेव्हाच हा पौष पौर्णिमेचा दिवस भक्तगणांनी आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. आजही हा उत्सव तितक्याच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री मातेचे मंदिर औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. मंदिरातील सभोवतालचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे. डोंगराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत. त्याचबरोबर रस्ताही उपलब्ध आहे. पायरी मार्गाने डोंगर चढताना सुरुवातीस देवीच्या पादुकांचे दर्शन होते आणि पुढे अंतरांतरावर दोन्ही बाजूस संगमरवरावर कोरलेले हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल यांची शिल्पे पाहावयास मिळतात. तसेच डोंगरात असलेल्या गणेश मंदिराचे दर्शन होते. मंदिराजवळ पोहोचण्याआधी मध्य पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. तुम्ही यमाई देवीच्या दर्शनाला कधी आलात तर त्या संग्रहालयातही नक्की जा. त्याचबरोबर मंदिराकडे प्रस्थान करताना पुन्हा दोन्ही बाजूस गरुड व हनुमान यांचे संगमरवरी शिल्प आहेत. भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात श्री यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात गणपती, दत्त, विष्णू, हनुमान व सरस्वती यांच्या मूर्ती व दत्त मंदिर आहे. तटबंदीस पूर्वेस एक खिडकी असून तिच्या दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री यमाई देवीच्या काळ्या पाषाणाला घडविलेली आणि कमळात स्थित असलेली मूर्ती आहे. मुक्त झालेल्या अवधूसुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले. म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर अवधासुराचेही मंदिर आहे. अशी थोडक्यात आपण या मंदिराची रूपरचना पाहिली. माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद.